गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात म्हणण्यापेक्षा गेल्या सत्रात आपण गीतेतल्या 13व्या अध्यायातले जे 3-4 श्लोक एकत्र आपल्या सगळ्या गुरु लोकांनी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला होता. ते 3-4 श्लोक शेवटी आपण शिकून संपवले म्हणण्यापेक्षा शिकायचा प्रयत्न केला. आज आपण नवीन श्लोक घेणार आहे. तो काही याच्यामध्ये कदाचित 12वा असेल, काही याच्यामध्ये 13वा असेल. लेट अस सी व्हॉट दिस इज. तर या व्हर्शनमध्ये हा 13वा श्लोक आहे. प्रभुपादांचं जे व्हर्शन आहे ना, त्याच्यामध्ये काय म्हणतात, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात् त्वामृतमश्नुते अनादिम अत्परम अनादिमत्परम ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. तर ह्याचा अर्थ हा आहे की आय शॅल नाऊ एक्सप्लेन द नोएबल, नोईंग व्हिच यू विल टेस्ट द इटर्नल. तुला मी पहिले जे जाणून घेण्यासारखं आहे किंवा जे जाणून घेतल्या जाऊ शकतं ते पहिले सांगतो. म्हणजे मग ते जाणल्यानंतर तुला जे अनंत आहे किंवा अपरिमित आहे, इटर्नल म्हणजे अनादी आणि अनंत, म्हणजे ज्याला सुरुवात पण नाही आणि अंत पण नाही, दॅट इज इटर्नल बियॉन्ड टाइम. ब्रह्मन, द स्पिरिट, beginningless and subordinate to me, lies beyond the cause and effect of this material world. जर आपल्याला आपल्या त्या स्वरूपाचा बोध झाला तर त्याच्यामुळे आपण कार्यकारण भावामध्ये जी अडकलेली सृष्टी आहे किंवा जो संसार आहे त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. याच्या अर्थासाठी विनोबा आपले गुरु काय म्हणतात, ज्ञेयते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वची अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे. ज्ञेय ते सांगतो म्हणजे जे जाणलं जाऊ शकतं ते मी सांगतो. ज्ञेय म्हणजे जे आपण जाणू शकतो ते. ज्ञेय म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ अवर नॉलेज. ओके, व्हॉट एव्हर वी कॅन नो. त्याच्या ज्ञानाने अमृतत्व तुला काय आहे हे कळेल. अमृतत्व याचं तुला ज्ञान होईल. अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे. जे परब्रह्म अनादि आहे, अनादि म्हणजे ज्याचा आदी नाही आहे, ज्याची सुरुवात झालेली नाही आहे, ते आहे नाही न बोलवे. म्हणजे ते आहे पण आहे असं म्हणता येत नाही, नाही पण आहे असं बोलता येत नाही. तर ते कसं आहे ते आपण बघूया. लेट अस सी. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात, ज्ञेय कायमी सांगेन आता होई मोक्षप्राप्ती जे जाणता अनादी श्रेष्ठ ब्रह्म नसे सत न त्यासी म्हणावे असत. त्याला आहे किंवा नाही दोन्ही म्हणता येत नाही. ते जाणल्याने मात्र मोक्षप्राप्ती अवश्य होईल. वृत्तबद्धाने काय म्हणतात, तुला सांगू आता असे काय ज्ञेय असे ते तुला जाणण्यासीची योग्य. असे ब्रह्म ते श्रेष्ठ आणि अनादी नसे सत्य किंवा नसेची असत्य. तुला सांगू आता असे काय ज्ञेय जे जाणण्यासारखं आहे, जे तुला जाणण्यासाठी योग्य आहे ते काय सांगू. असं असं ते ब्रह्म ते श्रेष्ठ आणि अनादी आहे. ते तुला कशावरनं कळेल, जे जाणण्यासारखं आहे ते तुला जर कळलं तर मग त्याच्या आधारावर तुला जे जाणलं जाऊ शकत नाही किंवा ज्याच्याबद्दल बोलता येऊ शकत नाही असं जे ब्रह्म आहे ते तुला कळेल. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. सो वी आर ऑन श्लोक नंबर, आपण 650 पर्यंत आलो. तुम्हाला आठवतं का? यू रिमेंबर दॅट? याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणं श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली. आता
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावं, हे इथपर्यंत आलो होतो का आपण? डिड वी कम अप टू दिस फार? आय कांट रिमेंबर वेअर वी केम. आय एम गोइंग बॅक. तुमच्यापैकी कोणाला काही आठवत आहे का आपण कुठे आलो ते? तर 650 झालेले. 650 पर्यंत झालंय आपलं, राईट? हो हो. 641, 42, 45, 46. हां, तर आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना काय सांगितलं, की आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचं यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज, माझाही हेतू असाच आहे, असं निवृत्तीचे ज्ञान ज्ञानदेव यांनी म्हटलं. माझाही मूळ हेतू असाच होता. यावर महाराज, मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणं वाढू देत नाही. ह्याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणं श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली. हं. आता 651 वरून आपण सुरू करू. मग म्हणे या नावे ज्ञान एथ जाणावे, हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावं, हे माझं स्वतःचं मत आहे आणि सर्व ज्ञानीही असंच म्हणतात, असं श्रीकृष्ण म्हणाले. लक्षणांवरून आपण ज्ञान ओळखायला पाहिजे. म्हणजे कसं आहे बघा, कुठे आहे मी? व्हेअर एम आय? होल्ड ऑन, स्टॉप शेअर. लक्षणांवरून ज्ञान ओळखायचं म्हणजे कसं? लक्षणांवरून ज्ञान आपण नेहमीच ओळखतो. आता समजा तुम्ही माझ्या मागे जे दृश्य आहे ते बघितलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे कदाचित पावसाळा असू शकेल. कारण की आपल्या इथे पावसाळ्यात, मान्सूनमध्ये अशा प्रकारे धबधबे आपल्याला अनेक जागी दिसतात. त्यामुळे पावसाळा हे आपल्याला कोणीही सांगितलंय. परंतु पावसाळा आहे हे ज्ञान आपल्याला कसं झालं? कारण की त्याचं लक्षण आपण बघितलं. कारण की मागे धबधबे आपण बघतोय, थोडंसं धुकं असल्यासारखं वाटतंय, सगळीकडे हिरवळ आहे. याचा अर्थ इथे पावसाळा सुरू असावा असं आपल्याला ज्ञान झालं. म्हणजे लक्षणांवरून ज्ञान कसं होतं याचं हे उदाहरण आहे. तर लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. वी हॅव टू गो इन टू सार्थ ज्ञानेश्वरी. कर तळावरी वाटोळा, डोलतू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असं ज्ञान दाखवलं. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो किंवा एखाद्या गोष्टीची परिभाषा करतो, तेव्हा त्या गोष्टीचं जे काही नाव असेल त्याच्या व्यतिरिक्त आणखीन अनेक शब्द आपण लोकांना सांगतो. म्हणजे कसं आहे बघा, की समजा परवाच्या एका व्याख्यानामध्ये मी स्वामी सर्वप्रियानंदांकडनं जे ऐकलं ते सांगतो. की समजा लहान मुलांना आपण विचारलं ना, की तुझं नाक कुठलं आहे? तर ते म्हणतील की हे माझं नाक आहे. ऑब्वियस, बरोबर आहे ना? पण समजा एखाद्या शास्त्रज्ञाला आपण विचारलं, की नाक म्हणजे काय? तर तो नाकावर पूर्ण एक विकिपीडिया पेज तुम्हाला लिहून देईल. की नाक म्हणजे आपल्या चेहऱ्यावर असलेलं एक, जे हे दिसतं ते हा अवयव, त्याला अशी दोन भोकं असतात, मग इथनं हवा आत जाते आणि मग तिकडनं ती हवा शरीरात जाते वगैरे. एवढं सगळा तुम्हाला निबंध तो लिहून देईल माणूस. म्हणजे काय झालं? शब्द शब्दज्ञानम महारण्यम, असं आहे ना? नाही, शब्दजालम महारण्यम, असं शंकराचार्य म्हणतात की शब्दांचं जे जाळं असतं ना ते महाअरण्यासारखं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये माणूस त्या जंजाळामध्ये, त्या अरण्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे केवळ शब्द आपण ऐकले आणि त्यांचे अर्थ आपल्याला कळले नाही, किंवा ते शब्द म्हणजे काय हे कळलं नाही, तर त्या शब्दांच्या ऐवजी आपल्याला फक्त गोंगाट ऐकू येईल. म्हणजे आता आपलं हे जे सगळं चिंतन चाललेलं आहे,
त्या चिंतनामध्ये विचार शब्दरूपाने प्रगट होत आहेत. तर त्या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला नाही कळला, शब्दजालम महारण्यम, इट विल बी सिम्पली नॉईज, गोंगाट असा होईल. हे करायचंय का आपल्याला? नाही नाही नाही, आपल्याला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे त्याचा बोध करून घ्यायचा आहे. कसा? आपल्या हातावर समजा एखादा आवळा असला, आता हा समजा हा आवळा आहे असं समजा तुम्ही, हा आवळा नाही आहे ही माझ्या इयर प्लगची केस आहे. तर हा आवळा जसा आपल्या हातावरचा आपल्याला स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे मी तुला आता हे समजावून सांगणार आहे की ब्रह्म म्हणजे काय. म्हणजे काय की तुला हे इतक्या ऑब्व्हियसली समजेल की तू म्हणजे ब्रह्म आहेस, किंवा ब्रह्म म्हणजे काय हे मी तुला, जे तुला माहिती आहे त्याच्या आधारावरनं समजावून सांगेन. म्हणजे मग तुला स्वतःलाच ते जाणवेल की मी खरा कोण आहे, किंवा माझं खरं स्वरूप काय आहे. इतक्या स्पष्टपणे जर आपल्याला समजू शकलं, किंवा भगवंतानी आपल्याला सांगितलं, तर किती चांगलं होईल. भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत आपल्याला. शंकराचार्य जेव्हा इथे होते ना, आदि शंकराचार्य, तेव्हा त्यांच्या पट्टशिष्यांपैकी एक जण हस्तमलकाचार्य म्हणून होता. हा हस्तमलकाचार्य नावाचा जो माणूस होता, तो लहानपणी एका कुठल्या तरी छोट्या कुटुंबामध्ये जन्माला आला, आणि अनेक वर्ष तो बोललाच नाही. त्याच्याही मागची एक कथा आहे की एक कोणीतरी सिद्ध योगी होते. त्या सिद्ध योगी जे होते, त्या योग्यांच्या समोर एका दाम्पत्याचं एक छोटं मूल गेलं. तर ते फार दुःखी झाले. आणि आता ह्याच्यामध्ये त्या योग्याची काही चूक होती किंवा नाही मला आता आठवत नाही, परंतु ते रडत असताना त्या योग्याला वाईट वाटलं, किंवा त्यांनी त्याला कदाचित ब्लेम केलं असेल, त्याच्यावर आरोप केला असेल की तुझ्यामुळे हा मुलगा मेला, आता ह्याला काही करून जिवंत कर. तर तो तर योगी होता, सिद्ध योगी होता. त्याला हा देह काय आणि तो देह काय या दोन देहांमधलं काही अंतर नव्हतं, दोन्ही त्याच्या दृष्टीने भिन्न नव्हते. तर त्यांनी काय केलं की त्यांनी हा देह सोडून दिला आपला, आणि त्या छोट्याशा बालकाच्या देहामध्ये जाऊन तो शिरला. मग ते बाळ जिवंत झालं. मग आई वडील खूप खुश झाले. परंतु या योग्याने इतकी साधना केली होती की त्या साधनेच्या शक्तीमुळे ते जे छोटंसं बाळ होतं, म्हणजे त्या बाळाचं शरीर, हा योगीच त्या बाळाच्या शरीरात शिरलेला, तो खूप शांत 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 असायचा. ही वॉज ऑलवेज व्हेरी मेडिटेटिव्ह आणि कॉन्टेम्प्लेटिव्ह. तर आता त्या आईवडिलांना ते मूल मिळालं, पण आता ते मूल बोलतच नाही. म्हणजे पुष्कळ मोठा झाला तो मुलगा, 5 6 7 वर्षाचा झाला, आणि तोपर्यंत काही बोलतच नव्हता. तर आता त्यांना वाटायचं की हे असलं मूल आपल्याजवळ ठेवून काही उपयोग आहे का, म्हणजे इट इज ए युसलेस मूल. खरं तर त्यांच्या नशिबात मूल नव्हतंच, आणि ते मूल गेलं त्यांचं. तर योगी महाराजांनी त्या आईवडिलांच्या खातर त्याला जिवंत तर केलं. म्हणजे काय की त्याचं शरीर जिवंत केलं, स्वतःच त्याच्या शरीरात गेले. आणि नंतर मग अशा प्रकारे ते मूल वाढलं, किंवा ते शरीर वाढलं. पण त्यातला जो योगी होता तो तर शांत होता, त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता, काही बोलायचंच नाही. पण तो होता खूप ब्रिलियंट, म्हणजे दिसायला एकदम खूप छान वगैरे होता. तर एकदा केव्हा तरी शंकराचार्य ह्या दाम्पत्याच्या गावात आले. तर त्यांनी शंकराचार्यांना सांगितलं की आमचा मुलगा असा असा आहे. तर शंकराचार्यांनी त्या मुलाकडे बघितलं, आणि त्यांना लगेच लक्षात आलं की ही दिव्य विभूती आहे कोणीतरी. तर ते म्हणाले की ठीक आहे, मग तुम्ही तुमचा हा मुलगा मला देऊन द्या, मी घेऊन जातो. ते खूप खुश झाले. ते म्हणाले की वा वा, घेऊन जा, गुड रिटर्न्स. म्हणजे ऍटलिस्ट आता आम्हाला ह्याची काळजी करायची गरज नाही ना. हा असा जर मुलगा आयुष्यभर राहिला आपल्या पाशी, तर आपण त्याला सांभाळणार कसं, आपण त्याला मोठं कसं करणार. तो काही करतच नाही, बोलत नाही, इज ऑलवेज क्वायट. तर शंकराचार्यांनी त्याला विचारलं की कोण आहेस तू.
कुठून आलायस तू? तर त्यांनी एक 10-12 मंत्रांचं एक संभाषण केलं. म्हणजे ते लिहिलंय शंकराचार्यांनी स्वतःच. शंकराचार्यांनी त्या मुलासोबतच्या भेटीचा सगळा प्रसंग छोट्याशा एका 10-12 मंत्रांच्या कवितेमध्ये म्हणा तुम्ही वृत्तबद्ध केलाय. त्याला म्हणतात हस्तामलक स्तोत्र. हस्तामलक स्तोत्र. हस्तामलक स्तोत्र म्हणजे हस्तामलक म्हणजे हस्त आमलक म्हणजे हातामध्ये असलेला आवळा. ते ह्या हातामध्ये असलेल्या आवळ्याची गोष्ट आली ना, म्हणून मला ती गोष्ट आठवली, म्हणून मी तुम्हाला सांगितली. तर त्या हस्तामलक स्तोत्रामध्ये शंकराचार्यांचं जे संभाषण होत आहे या मुलासोबत, त्याच्यामध्ये जेव्हा ते विचारतात की तू कुठनं आलाय, तर तो मुलगा त्यांना सांगतो, माझा ना आधी आहे ना माझा अंत आहे. आय ऑलवेज आय एम. म्हणजे ही इज टॉकिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट ही इज ब्रह्मन. मी स्वतः ब्रह्म असल्याच्या आधारावर किंवा आसनावर बसून जशी उत्तरं द्यायला हवी तशी उत्तरं शंकराचार्यांना त्या मुलाने दिली, 5-6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या. ते हस्तामलक स्तोत्र जे आहे ते खूप सुंदर आहे. त्याच्याबद्दल तुम्ही यू कॅन लुक इट अप. माझे एक खूप चांगले मित्र आहेत, विलासदादा म्हणून, नागपूरला असतात. त्यांनी आत्ताच गेल्या आठवड्यात हस्तामलक स्तोत्राबद्दल 1 तासा 1.5 तासाचा कार्यक्रम केला. ते खूप सुंदर समजावून सांगितलं. त्याची मी तुम्हाला लिंक पाठवेन. खूप सुंदर आहे ते हस्तामलक स्तोत्र. तर ज्याप्रमाणे आपल्या हातावर ठेवलेला आवळा आपल्याला स्पष्टपणे नाकाने दिसतो, डोळ्याने दिसतो. नाकाने नाही, आता नाकाची गोष्ट सांगितली म्हणून नाकामध्ये आणि डोळ्यांमध्ये गडबड झाली. एक आणखीन एक गोष्ट जी सांगितली स्वामीजींनी, सर्वप्रियानंदांनी त्यांच्या एका भाषणामध्ये, की त्यांच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे लोक यायचे ना, ब्रह्मचारी, टू बिकम ए मॉन्क, साधू बनायला. किंवा त्या रामकृष्ण मिशन जी आहे त्याच्यामध्ये संन्यासी म्हणून, संन्यासी म्हणजे पहिल्यांदा संन्यासी नाही होत माणूस, जेव्हा येतो मुलगा तेव्हा तो ब्रह्मचारी असतो. त्याला ही सगळी शिकवण दिली जाते आणि नंतर जेव्हा तो तयार होतो टू टेक अप ड्युटीज व्हेर एव्हर द मिशन वॉन्ट्स हिम टू गो, तेव्हा मग त्याला संन्यासाची दीक्षा दिली जाते आणि मग कुठे कुठे पाठवलं जातं. तर ही सगळी प्रक्रिया स्वामीजींनी पण अनुभवलेली आहे. त्या सगळ्या प्रक्रियेतून ते गेलेले आहेत आणि आता सध्या ते न्यूयॉर्कमध्ये, वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये तिथले हेड प्रीस्ट आहेत. तर जेव्हा त्या आश्रमात, म्हणजे जिथे त्यांचं हेडक्वार्टर आहे गेस बेलूर मठमध्ये, तिथे जेव्हा मुलं येतात, तर काही काही मुलं, त्यांना बंगाली काहीच कळत नाही. तर एक जण आले होते की ज्यांना बंगाली शिकायचं होतं. ब्रह्मचारी होते की संन्यासी होते की ते मला आता आठवत नाही, परंतु somebody हु कुड नॉट स्पीक बेंगॉली ही केम आणि त्यांना बंगाली शिकायचं होतं. तर तिथली मुलं, आणि तर ब्रह्मचारी जरी असले तरी सुद्धा ती मुलंच ना शेवटी. तर त्या मुलांनी त्यांना बंगाली शिकवण्याच्या प्रिटेक्स्ट खाली चुकीच्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे कसं की तुझं नाक कुठे आहे असं जर म्हटलं तर हे माझं नाक आहे असं त्यांना शिकवलं. तुझे डोळे कुठे आहेत तर हे माझे डोळे आहेत असं शिकवलं. म्हणजे त्याचे जे शब्द असतील बंगालीमधले, तर ते बंगालीतले शब्द आणि त्याचं करस्पॉन्डिंग ऑब्जेक्ट याच्यामुळे त्यांनी मुद्दाम गंमत म्हणून उलटपलट केलं. तसं समजा आपलं झालं तर मग आपल्या हातामध्ये असेल आवळा, म्हणजे आपल्या हातामध्ये असेल हे इयर प्लग आणि आपण त्याला आवळा म्हणू, असं होईल. असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला जे स्पष्टपणे माहिती आहे ते आपल्याला ज्ञानदेव महाराज समजावून सांगणार आहे आणि मग त्याच्या आधारावर त्याच्या पलीकडची यात्रा सुरू होईल. कसं असतं बघा की कुठल्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये कुठलाही विषय आपण जेव्हा शिकायचा प्रयत्न करतो तेव्हा जो शिक्षक असतो तो आपल्याला पहिल्यांदा आपल्याला जे माहिती आहे त्याच्या आधारावर तो पुढे जातो एक 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 करत. तुम्हाला आधीच खूप दूरचं काहीतरी शिकवलं आणि शिकवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा काही संदर्भ नाही लागणार. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथपासून
खरा शिक्षक जो आहे तो किंवा खरा गुरु जो आहे तो आपला हात धरून बोट धरून पलीकडे घेऊन जातो. तर तुला जे माहिती आहे ते मी पहिले तुला सांगतो, आणि मग त्याच्या आधारावर तुला जे माहिती नाही आहे ते आपण पुढे शिकायचा प्रयत्न करू, असं म्हणतात. हं? एरवी ज्ञान पुढे जालिया, अज्ञान जाणवे धनंजया. जे ज्ञान नव्हे ते अपैसया ज्ञानची. अर्जुना, सहज विचार करून पाहिलं तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण जे ज्ञान नाही ते आपोआप कोणी न सांगता अज्ञानच आहे. पाहे पा दिवसो आघवासरे, मग रात्रीची वारी उरे. वाचूनी काही तिसरे नाही जेवी. अर्जुना, असं पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते, त्याशिवाय तिसरं काही नसतं. दिवस संपल्यावर तर रात्रच येणार आहे. तैसे ज्ञान जेथ नाही, तेची अज्ञान पाही. तरी सांगो काही काही चिन्हे तिये. त्याप्रमाणे जिथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणं सांगतो, ऐक. आता सांगणार आहेत ही लक्षणं. तरी संभावने जिये, जो मानाची वाट पाहे. सत्कारे होये तोषु जया. तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरुनी नतरे. तयाची या ठाई पुरे अज्ञान आहे. पर्वताची शिखरं जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरं अज्ञान आहे असंच समज. आपल्याला समजा आपल्या मोठेपणाचा खूप गर्व असला की तुम्हाला काही कळत नाही, मला सगळं कळतं, अशा भ्रमामध्ये जर आपण असलो तर त्याचं वर्णन ज्ञानदेव महाराज करतात की तो डोंगरासारखा ताठ आहे की जो खाली येऊ शकत नाही. असा जर कोणी तुम्हाला सापडला तर त्यांना आपण नमस्कार करावा आणि चाललं जावं. माझे एक जुने बॉस होते, ते नेहमी म्हणायचे, अशा प्रकारची कोणी व्यक्ती जर तुम्हाला दिसली तर म्हणायचं की आप तो कितने महान हो, असं करून त्यांना नमस्कार करायचा, आर्ग्युमेंट करायचं नाही त्यांच्याशी. म्हणजे मग ते आणखीन डोंगरावर चढतात. डोंगरावर नाही, हरभऱ्याच्या झाडावर चढतात. तशी आपली ॲटिट्यूड नसावी. आपण नेहमी शिकत राहण्याचा प्रयत्न करावा. आपण जर शिकत राहिलो तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळत जातील, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आपण कोण आहोत ते समजून घ्यायचं. ते एकदा समजलं ना की त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये उठणाऱ्या वृत्ती, आपल्या मनामध्ये उठणारे रागद्वेष, आपल्या मनामध्ये आपल्याला जाणवणारी सुख-दुःख, या सगळ्यांच्या पलीकडे आपण जाऊ. असं झाल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ आणि समाधानी होऊ. याच्यासाठी हा सगळा अभ्यास सुरू आहे आपला. आणि स्वधर्माची मांगळी, बांधे वाचेच्या पिंपळी. उभिला जैसा देवळी, जाणोनी कुंचा. आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज म्हणजे मुळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो. म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो, अथवा जसं देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणून बुजून ठेवलेले असते. म्हणजे कसं की आपण समजा काहीतरी चांगलं केलं आणि आपणच जर त्याचं खूप जास्त लोकांना सांगितलं, पण चांगलं काम करावं परंतु आपल्याजवळ ठेवावं ते. खूप जास्त लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही पण तर या गीतेच्या सेशनची लिंक आम्हाला प्रत्येक वेळेस पाठवता. तर गीतेच्या सेशनची लिंक तुम्हाला याच्यासाठी पाठवतो की जर तुम्हाला माझ्यासोबत बसून गीता शिकायची असेल, म्हणजे मी पण शिकतोच आहे, तर तुम्ही येऊ शकता. दुराग्रह नाही आहे. तुम्ही आलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही आहे. तुम्ही समजा नाही आलात तर तुम्ही माझे शत्रू, आणि तुम्ही जर आलात तर तुम्ही माझे मित्र, असाही भाव माझ्या मनात नाही आहे. माझं सगळ्यांवर सारखंच प्रेम आहे. तुम्हाला या विषयात
रस आहे म्हणून माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे, आणि तुमच्यावर जर ह्याच्यात रस नसला तर कमी प्रेम आहे, असं वगैरे काहीच नाही आहे. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम असणं यांनी मला सुख मिळतं. टू बी इन लव्ह विथ एव्हरीवन अफेक्ट्स मी पॉझिटिव्हली. म्हणजे तुम्ही अमुक एका प्रकारेच जर वागलात तरच मला आनंद होईल, आणि तुम्ही जर नाही वागलात तर मी दुःखी होईन, असं अजिबात नाही आहे. तुम्ही तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं तुम्ही वागू शकता. आपण जर अपेक्षा ठेवली ना कोणाकडनं, तर अपेक्षा भंग होऊ शकतो. जर आपण अपेक्षा ठेवलीच नाही तर मग अपेक्षा भंग व्हायची शक्यताच नाही. ठीक आहे ना? काय म्हणतात ज्ञानदेव महाराज? घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फीतीचिया. विद्येचा पसारा दुकान घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो, आणि जेवढं म्हणून काही करतो तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. म्हणजे आपण चांगलं काम करावं, परंतु चांगल्या कामामुळे आपण जगभर खूप फेमस होऊ, अशी अपेक्षा नाही करतो. आज सकाळी आमच्या एका बहिणीसोबत बोलणं सुरू होतं. तर ती पत्रिका बघते. तर तिने मला सांगितलं की दादा, माझ्याकडे एक माझी मैत्रीण आली होती, आणि तिने मला विचारलं की तू ही पत्रिका बघ, आणि मी फेमस होईन की नाही हे मला सांग. विल आय बिकम फेमस ऑर नॉट? तर मी म्हटलं की तू तिला असं उत्तर द्यायला पाहिजे होतं की तू फेमस झाली किंवा नाही झाली तरी सुद्धा ही सगळी गोष्ट मी तू मला असं विचारलं असं सांगून सगळ्यांना तुला मी स्वतःच फेमस करणार. मी फेमस होणार की नाही. मग त्याच्यानंतर मी तिला एक प्रसंग सांगितला. एक सिनेमा होता, तेरी मेरी कहाणी. त्या तेरी मेरी कहाणीमध्ये प्रियंका चोपडा आणि शाहिद कपूर ह्या दोघांचा एक प्रसंग आहे. तर त्या प्रसंगामध्ये ती प्रियंका चोपडा एक लोकप्रिय नटी दाखवलेली आहे. तर ती काय करते की पुण्याहून मुंबईला डेक्कन क्वीननी जाताना त्या फर्स्ट क्लासचा एक पूर्ण कुपे स्वतःसाठी बुक करते, पूर्ण एक सेक्शन छोटासा. तर त्या डब्यात, त्या कुपेमध्ये हा शाहिद कपूर चढतो, आणि तो तिला ओळखत नसतो. तर इतकी लोकप्रिय आणि सगळ्यांना माहिती असलेली नटी मी असून देखील मला ह्या मुलांनी ओळखलं सुद्धा नाही, म्हणून तिला अस्वस्थ व्हायला लागतं. मग शेवटी तिथे एक फिल्मफेअर मॅगझिन असतं, त्याच्यामध्ये तिचा कव्हर फोटो असतो. तर तो ती त्याला मुद्दाम दाखवायचा प्रयत्न करते की बघ की मी किती फेमस आहे. तर जर आपण फेमस असलो आणि जर आपल्याला कोणी ओळखलंच नाही तर आपला अपमान होऊ शकतो, असंही होऊ शकतं, नाही का? जोपर्यंत आपण फेमस नसतो तोपर्यंत आपल्याला फेमस व्हावं असं वाटतं. सगळ्या लोकांनी आपल्याला ओळखावं असं वाटतं, आणि मग समजा खूप लोक ओळखायला लागले आणि मग त्याच्यामुळे लोक जर तुमच्या मागे येऊन तुमच्या मागे लागायला लागले, मग तुम्ही पळून जाल लोकांपासून. तर जेव्हा ती गाडी मुंबईला पोचते त्याच्यानंतर ती सगळं पूर्ण आपलं शरीर कव्हर करते, वरनं असा पदर बिदर घेते, डोळ्यावर गॉगल लावते. का बरं? कारण की लोकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून. कारण की मुंबईला सगळे लोक तिला ओळखतात. तर ती मुंबईला उतरली गाडीनी तर तिच्या मागे लोक लागतील, म्हणून ती सगळं स्वतःला लपवून जाते. तर तो तिला टोमणा मारतो. तो म्हणतो की अच्छा, जब तक लोगों को पता नहीं होता कि मैं कौन हूं, तब तक सबको जताते हो कि मैं कौन हूं, और जब सबको पता होता है मैं कौन हूं तो कोई पीछे ना आना चाहिए, इसलिए चेहरा छिपाती हो. म्हणजे फेमस होणं, जगभरात आपलं नाव होणं, कीर्ती होणं, ही दोधारी तलवार आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते व्हावं असं वाटत असतं, त्याच्यामुळे आपण दुःखी असतो.
आणि मग समजा खरंच आपण सगळ्यांना माहिती झालो, तर मग तुम्हाला सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागेल तुमच्या भोवती, लोकांनी तुम्हाला हात लावू नये म्हणून. असं होऊ शकतं ना. तर मी फेमस व्हावं, मी लोकप्रिय व्हावं, किंवा मला सगळ्यांनी ओळखावं, या इच्छेनी समजा आपण सत्कर्म केलं आणि जर ते लोकांना सांगितलं, तर ते अज्ञान आहे असं समजा. अंग वरी वरी चर्ची, जना ते अभ्यर्चिता वंची, तो जाण पा अज्ञानाची खाणी येथ. स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने भासतो, आणि लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यांना फसवीत राहतो. तो अज्ञानाची खाण आहे असं समज. आणि वन्ही वनी विचरे, तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसे जयाचेनी आचारे जगा दुःख. आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष पाणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगाला दुःख होतं. कौतुके जे जे जल्पे, ते साबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारकू जो. आणि जो सहज जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचतं, आणि जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो, तया ते बहुअज्ञान, तोची अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे. आणि ज्याचं वागणं हिंसेचं घरच असतं, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे. इतकंच नव्हे तर तो अज्ञानाचा खजिना आहे. आणि फुंके भाता फुगे, रेचिलिया सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे चढे वोहटे. जसा भाता फुंकल्याने फुगतो आणि त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, जे संकोचित होतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दुःखी होतो. म्हणजे आपल्या मनासारखं जर झालं, तर जसा फुगतो तसा आपण फुगतो. लोकांनी आपल्याला खूप चांगलं म्हटलं, आपण जगाचं खूप कल्याण केलं, आणि जगामध्ये आपली सगळीकडे कीर्ती झाली. आय बिकेम फेमस. त्याच्यामुळे आपण फुगतो फुग्यासारखं. आणि समजा एखाद्या वेळेस असं लक्षात आलं की लोकांनी तुमच्या विरुद्ध काहीतरी उगीचच बदनामी केल्यासारखं बोललं, म्हणजे तुम्ही ते खरंच केलंय किंवा नाही त्याच्याशी काही कर्तव्य नाही. म्हणजे तुम्हाला जर 400 जागा मिळाल्या, तर तुम्ही संविधान बदलून टाकाल, असा खोटा प्रचार केला. आणि या खोट्या प्रचारामुळे 400च्या ऐवजी जेव्हा 240 आल्यात जागा, तेव्हा असा प्रचार केला की तुम्ही हारलात. म्हणजे ज्या सगळ्या लोकांनी मिळून 234 जागा आणल्या, ते लोक ज्यांनी एकट्याने 240 जागा आणल्या त्यांना म्हणतात की तुम्ही हारले. ह्याला काय म्हणतात? हवा काढून टाकली. म्हणजे आपण स्वतः तसं म्हटलं की मला 400 जागा मिळणार म्हणून मी खूप फुगलो, आणि मग जेव्हा 400 नाही मिळाल्या आणि फक्त 240च मिळाल्या, तेव्हा त्याच्यातली हवा सगळी चालली गेली. नाही, विचार करून बघा. ज्ञानदेवांना हे माहिती होतं का की अशा प्रकारची घटना घडणार आहे म्हणून 2024 मध्ये? परंतु ही 2024 मधली आपल्या अगदी नुकत्याच घडलेल्या अनुभवातली जी गोष्ट आहे, ती या ठिकाणी कशी चपखल बसते ते बघा तुम्ही. आपण जाहिरात काय केली आहे? जाहिरात ही केली आहे की गीतेचे सिद्धांत आपल्याला आपल्या आजच्या अनुभवांवरून कसे समजू शकतात त्याच्याबद्दल आपण चिंतन करतोय. बरोबर आहे ना? तर आजच्या अनुभवावरनं सुद्धा आपल्याला गीता काय सांगायला बघते, ज्ञानेश्वरी काय सांगायला बघते ते समजू शकतं. बिलकुल समजू शकतं. परी वारयाची आवळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते, तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो. निंदा मोटकी ऐके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारोनी शोके चिखलू जैसा. जराशी निंदा ऐकली की ते कपाळ धरून राहतो, आणि जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो तसा, आणि थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो.
तैसा मानापमानी होय, जो कोणीही उर्मी न साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. त्याप्रमाणे मानाने आणि अपमानाने ज्याची स्थिती होते आणि ज्याला कोणत्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. आणि जयाची या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते, म्हणजे काय आहे की आपल्या मनातली गोष्ट दुसऱ्याला कधी कळू देत नाही. ज्याचं बोलणं व पाहणं वरून मोकळ्या मनाचं असतं आणि तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो, पण मनाने मात्र त्याला तोंडघशी पाडतो. व्याधाचे चारा घालणे, तैसे प्रांजळ जोगावणे, चांगाची अंतःकरणे विरू करी. पारध्याचं जनावराला चारा घालणं हे जसं असतं, म्हणजे वरून पाहणाऱ्याला प्रामाणिक आणि सरळपणाच दिसतं, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो. त्याप्रमाणे सरळ ज्याचं दुसऱ्यास पोचणं अथवा सांभाळणं असतं, पण ते केवळ त्या पोचले जाणाऱ्या मालकाच्या घाताकरताच असतं. व जो चांगल्या माणसाची अंतःकरणे विरुद्ध करतो. तुम्ही बघितलं असेल की काही लोक एखाद्या कुठल्या तरी दिवशी गळा कापायच्या हेतूनी एखाद्या प्राण्याला पाळतात, काही दिवस त्याला खूप खायला प्यायला घालून खूप मोठं करतात. कशा करता करतात की जो त्याला पाळतोय, जो त्याला चारा देतोय, त्याला मोठं करतोय, त्याचा तो एक दिवस गळा कापणार आहे. तर असं आपण करावं का? विचार करा तुम्ही. गार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते, किंवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते, तसं ज्याचं बाह्य आचरण दिसण्यास चांगलं असतं. अज्ञान तयाची ठाई, ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्य मानी. त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेलं आहे असं समज, त्यात अन्यथा नाही हे खरं मान. आणि गुरुकुळी लाजे, जो गुरुभक्ती उभजे, विद्या घेऊनी माझे गुरु सीची जो. आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो आणि गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो, तयाचे नाम घेणे ते वाचे, शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता ये. त्या अभक्ताचं नाव घेणं हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावं? अज्ञानाची लक्षणं सांगताना त्या अभक्ताचं नाव घेणं भाग पडलं. आता तेव्हाच्या काळच्या सामाजिक परिस्थितीच्या आधारावर किंवा लोकांना सहज समजेल म्हणून ज्ञानदेवांनी अशा प्रकारे हे शब्द वापरले असावेत, असं आपण ह्या शब्दांना वाचून समजायला पाहिजे. ब्राह्मण, शूद्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या आपल्या मनातल्या कल्पना आहेत. ब्राह्मणाच्या जिभेवर शूद्राचं अन्न पडल्यानंतर ब्राह्मण विटाळेल. आता तुम्ही हे जर आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतलं, तर तुम्ही आज जर ज्ञानदेव असते तर त्यांच्या घरावर मोर्चा केला असता, नाही? याच्यासाठी हे शब्द वापरले का? याच्यासाठी हे शब्द नाही वापरलेत. तेव्हा जशी सामाजिक परिस्थिती त्यांना बाहेरून दिसली, सामाजिक परिस्थिती जशी होती तशी लोकांना त्या उदाहरणावरनं व्यवस्थित समजावी म्हणून ज्ञानदेवांनी आपल्याला हे उदाहरण दिलं. ठीक आहे ना? परंतु ह्याच्यामुळे ब्राह्मण शूद्रांपेक्षा श्रेष्ठ आणि ब्राह्मणांनी जर आपल्याला शूद्राच्या घरचं अन्न खावं लागलं तर विटाळ झाला असं मानणं हे तेव्हाही चुकीचं होतं आणि हे आत्ताही चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? कारण की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारही वर्ण हे आपल्या मनात आहेत. शूद्र वर्णातली व्यक्ती त्यांच्या घरात, त्यांच्या दैनंदिन व्यवहारात ब्राह्मणापेक्षाही जास्त
शुद्ध असू शकते, नाही असं नाही. आणि स्वतःला ब्राह्मण म्हणवणारे, उच्च वर्णीय म्हणवणारे नको नको अशी कामं करताना आपल्याला दिसतात. तर आपला जो वर्ण आहे तो आपल्या कर्मावरनं निर्धारित होत असतो. आपण कुठल्या घरात जन्माला आलो त्यावरून तो निर्धारित होत नाही. त्यामुळे वी हॅव टू अंडरस्टँड धिस ओवी इन धिस कॉन्टेक्स्ट. तुम्ही कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका की ज्ञानदेव महाराज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र करायचे. उदाहरण म्हणून ही ओवी आलेली आहे, हे समजा. ठीक आहे. ज्ञानदेवांना कृपा करून हिंदीत म्हणतात ना, कटघरे में खडा मत करो. आरोपीच्या पिंजऱ्यात नका उभे करू त्यांना. आता गुरुभक्ताचे नाव घेवो, तेणे वाचेसी प्रायश्चित्त देवो, गुरुसेवका नाव पावो सूर्यू जैसा. म्हणून आता गुरुच्या भक्ताचं नामस्मरण करू आणि त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. आतापर्यंत आपण जी लक्षणं सांगितली ती सगळीच्या सगळी लक्षणं सांगताना माझीच जीभ विटाळली, म्हणून आता मी गुरुच्या भक्ताचं नामस्मरण करीन आणि त्या योगाने वाचेला प्रायश्चित्त देईन. गुरुभक्ताचं नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असं समजा. म्हणजे त्यांनी सगळ्या ज्या इम्प्युरिटीज असतात त्या सगळ्या प्युरिफाय होतात ना. सगळी जी अशुद्धता असते ती सगळी शुद्ध होते. ये तुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा, जो गुरु तल्प गाचा नामी आला. एवढ्याने म्हणजे काय, गुरुभक्ताचं नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचं नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा आला, जो हीनपणा झाला तो घालविल. एवढ्याने म्हणजे गुरुभक्ताचं नाव घेतल्यानंच ती वाचा म्हणजे आपली वाणी गुरुविषयी मात्रागमनी गुरुविषयी मात्रागमनी असणाऱ्याचं नाव घेण्याच्या पापामुळे, गुरुविषयी जो अनादर भाव बाळगतो त्याचं आपण नाव घेतलं किंवा त्याच्या गुणांचं आपण वर्णन केलं किंवा त्याच्या अवगुणांचं वर्णन केलं तर त्याच्यामुळे आपली जीभ जी विटाळली आणि जे पाप आपल्याला लागलं त्याच्यापुढे जो हीनपणा झाला तो घालवी. मग हा ठायवरी तया नामाचे भयहरी, मग म्हणे अवधारी आणिके चिन्हे. गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार इथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चारणाचं भय म्हणजे दोष हरण करतो. मग आणखी अज्ञानाची चिन्ह ऐक असं देव म्हणाले. तर आणखीन अज्ञानाचे चिन्ह सांगतात पाहतो. म्हणजे अजून खरं तर ह्याच्या आधीचा श्लोक संपलेला नाहीये बरं का. आपण ह्याच्या नंतरचा श्लोक वाचला खरा, परंतु तिथपर्यंत आपण आलो नाहीये ज्ञानेश्वरीमध्ये अजून. वी शुड हॅव जस्ट स्टार्टेड हिअर, पण इट्स ओके. तुला काय फरक पडतो, आपण पुन्हा वाचू ते श्लोक. तरी अंगे कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, अडवींचा अवगळला कुहा जैसा. तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो. ज्याचं मन विकल्पाने भरलेलं असतं तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो. पुन्हा हे जो अज्ञानी आहे ना त्याचेच गुणधर्म सांगतायत. त्याचं मन विकल्पाने भरलेलं असतं म्हणजे त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे गोंधळ असतात. विकल्प म्हणजे कसंच माहिती आहे का, की एखादी गोष्ट आहे किंवा नाही आहे, दॅट इज अ चॉईस, नाही का. तर आहे किंवा नाही आहे असं कशाबद्दल असू शकतं, असं प्रत्येक गोष्टीबद्दल असू शकतं ज्याला आपण आपल्या व्यतिरिक्त आहे असं मानतो. म्हणजे आता माझ्या व्यतिरिक्त ही पाण्याची बाटली आहे, ठीक आहे. तर ही पाण्याची बाटली आत्ता माझ्यासमोर आहे, आता मी ही बाजूला ठेवली, आता माझ्या दृष्टीत नाही आहे ती, म्हणजे आहे किंवा नाही आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जगातल्या प्रत्येक वस्तूबद्दलच आहे. आता समजा आत्ता दिवस आहे माझ्या इथे, तर हा दिवस सारखाच राहील का, नाही. आता रात्र झाली की हा दिवस नाही राहणार. म्हणजे आहे किंवा नाही आहे असं प्रत्येक गोष्टीबद्दल आहे जगातल्या. आपल्या शरीराबद्दलही तसंच आहे. आपलं शरीर आत्ता आहे, एकेकाळी नव्हतं आणि नंतर पुन्हा नसणार आहे. म्हणजे आहे किंवा नाही आहे
हा जो विकल्प आहे हा विकल्प जगामधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. विकल्प कशाबद्दल नाही आहे? विकल्प माझ्या असण्याबद्दल नाही आहे. माझं शरीर आहे किंवा नाही आहे, परंतु मी आहे किंवा नाही आहे असा विकल्पच नाही आहे. आजपर्यंत आपल्याला असं कधीच जाणवलेलं नाही आहे की मी नाही आहे. मी नाही आहे असं आपल्याला जाणवू शकतच नाही. कारण की आपलं जे असणेपण आहे त्याला विकल्प नाही आहे. विकल्प म्हणजे ऑल्टरनेटिव्ह किंवा चॉईस. सो देर इज नो चॉईस वेदर आय एम और आय एम नॉट, बिकॉज आय ऑलवेज एम. देर इज नो वे आय कॅन नेव्हर बी नॉट. आय कॅन एव्हर बी नॉट म्हणजे आय कॅन नेव्हर बी नॉट असं आहे. मी नाही आहे असं होऊच नाही शकत. डबल निगेटिव्ह म्हणजे काय की मी नेहमीच असणार आहे. तया तोंडी काटी वडे, आतू नुसधी हाडे, अशुची तेणे पाडे सभाय जो. त्या रानातील आळाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडं असतात, म्हणजे पाणी नसतंच. त्या आडाप्रमाणे जो आत बाहेर अमंगल असतो. आता समजा रानामध्ये त्याज्य म्हणून सोडून दिलेला आड म्हणजे रानामधली एखादी विहीर, तर त्या विहिरीवर वरून पालापाचोळा पडलेला दिसेल आणि खाली काय असेल? खालती हाडं असतील. हाडं कोणाची असतील? समजा एखादा प्राणी त्या विहिरीत पडला, आता त्याला आता तिथनं निघताच येणार नाही ना. तर काय होईल? तिथे तो मरून जाईल आणि त्याचं तिकडे शरीर सगळं कुजेल आणि फक्त हाडं उरतील, असं होईल. तर हे उदाहरण दिलंय गांधी महाराजांनी. त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडं असतात, म्हणजे पाणी नसतं. त्या आडाप्रमाणे जो आत बाहेर अमंगल असतो. कोण? हा अज्ञानी, जो स्वतःला फेमस करायच्या मागे लागलेला आहे. जैसे पोटा लागी सुणे, उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. ज्याप्रमाणे कुत्र पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे कुत्रा, त्याला भूक लागलेली असेल तेव्हा जो पदार्थ खाणार आहे कुत्रा, तो झाकून ठेवला होता की उघडा होता हे बघत नाही, म्हणजे तो चांगला आहे की खराब झाला हे बघत नाही. त्याचप्रमाणे अज्ञानी जो आहे तो, त्याला पैसा हवा असतो तेव्हा तो आपलं किंवा परक असं काही बघत नाही, त्याला पैशाशी मतलब आहे. तो कोणाहीकडनं तो पैसे लाटायचा प्रयत्न करेल. या ग्रामसिंहाची अठाई, जैसा मिळणी अठावो नाही, तैसा स्त्रीविषयी काही विचारीना. या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संघाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्री संघाविषयी जो काही विचार करत नाही. कर्माचा वेळू चुके, का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी. विहित कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्तिक कर्म राहिली तर ज्याच्या मनाला दुःख वाटत नाही. पापी जो निसुगू, पुण्याविषयी अति निलागू, जयाचिया मनी वेगू विकल्पाचा. पाप करायला ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय निस्संग बनलेला असतो आणि ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असतात, तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेला कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असं समज. ज्याला फक्त पैसे हवे आहेत, ज्याला फक्त धन हवं आहे, ज्यांनी पैशाला महत्त्व दिलेलं आहे आणि पैशावरून तो सगळ्यांना तोलतो देखील. तुमच्याजवळ जर पैसे असले तर तुमच्यासोबत तो चांगला वागेल, तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुमच्याशी तो चांगला नाही वागणार. आणि स्वार्थे अळूमाळे, जो धैर्यापासोनी चळे, जैसे तृणबीज ढळे मुंगी येचिनी. आणि ज्याप्रमाणे गवताचं बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडतं, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो. पावो सुदलिया सवे, जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचेनी नावे गजबजे जो. डबक्यात पाय घातल्याबरोबर जसं डबक्यातलं पाणी गढूळ होतं, त्याप्रमाणे भयाचं नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो.
मनोरथांची आधारसा, वाहणे जयाची या मानसा, पुरी पडिला जैसा दुधिया पाही. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचं मन दुःखाने पुरं व्यापलं जातं. वायूचेनी सावाये, धू दिगंतरा जाये, दुःख वार्ता होये तसे जया. पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या बरोबर हवा तिकडे वाहत जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाबरोबर ज्याचं मन भटकत असतं असं समज. वावधणाची या परी, जो आश्रो कहीची न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे. वावटळीप्रमाणे जो कुठे स्थिर राहत नाही आणि जो क्षेत्रात तीर्थांच्या ठिकाणी किंवा सप्तपुऱ्यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचं जाणत नाही, तो स्थिर नाही आहे, सारखा इकडून तिकडे जात राहतो. का मातलिया सरळा, पुढती बुडुक पुढती शेंडा, हिंडणवारा कोरडा तैसा जया. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत आणि पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचं भटकणं निरर्थक असतं. जैसा रोविल्या विणे, रांजणू थारो नेणे, तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे. ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसायचं जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो. तयाच्या ठाई उदंड, अज्ञान असे वितंड, जो चांचल्ये भावंड मर्कटाचे. जो चंचलपणाने माकडाचं भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठं अज्ञान पुष्कळ आहे. आणि पैगा धनुर्धरा, जयाची या अंतरा, नाही ओढा वारा संयमाचा. आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही, म्हणजे मनावर काही नियंत्रणच नाही, जसं मनाला वाटेल तसं वागतो. तैसा लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरवंडा, तैसा निषेधाचिया तोंडा बिहे नाजो. ओहळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्माला तोंड द्यायला भीत नाही. व्रताते आडमोडी, स्वधर्मू पाये बोलांडी, नियमाची आस तोडी जयाची क्रिया. व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, आणि ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही. नाही पापाचा कंटाळा, नेणे पुण्याचा जिव्हाळा, लाजेचा पेंडवळा खाणोनी घाली. ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही आणि लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो. कुळेसी जो पाठमोरा, वेदाज्ञेसी दुरा, कृत्याकृत्य व्यापारा निवाडू नेणे. जो आपल्या कुळातील आचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो आणि करण्यास योग्य कर्म कोणतं आणि न करण्यास कर्म कोणतं यातील निवड जो जाणत नाही. वसू जैसा मोकाटू, वारा जैसा अफाटू, फुटला जैसा पाटू निर्जनी. सोडलेला पोळ जसा पाहिजे तसा तिकडे सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो, किंवा वारा जसा अफाट म्हणजे पाहिजे तिकडे वाहत असतो, अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वाहत असतो. आंधळे हातिरू मातले, का डोंगरी जैसे पेटले, तैसे विषयी सुटले चित्त जयाचे. आंधळा हत्ती माजला असताना तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, किंवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याचप्रमाणे ज्याचं चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असतं. हे सगळं अज्ञानी मनुष्याचं वर्णन सुरू आहे बरं का. पै उबधळा काय न पडे, मोकाटू कोणा नातुडे, ग्रामद्वारींचे आडे नोलांडी कोण. पण उघड्यावर काय पडत नाही, उघड्यावर काय काय पडत नाही. मोकळं सुटलेलं जनावर कोणाला सापडत नाही. गावच्या वेशीचा उमरा कोण ओलांडत नाही. जैसे सत्री अन्न झाले, की सामान्या बीक आले, वाणसियेचे उभले कोण न रिगे. ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असतं म्हणजे ते वाटेल त्याला मिळतं, किंवा सामान्य मनुष्याला एखादा अधिकार प्राप्त झाला असताना तो काय करणार नाही. अथवा वेशेच्या उंबऱ्याचे आत कोण प्रवेश करणार नाही, वेशेच्या उंबऱ्याच्या आत कोणी प्रवेश करू शकतं.
तैसे जयाचे अंतःकरण, तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे. त्याचप्रमाणे ज्याचं अंतःकरण असतं, म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बऱ्या वाईट कल्पनांनी व्यापलं जातं, त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे. आणि विषयांची गोडी, जो जी तो मेला न संडी, स्वर्गी ही खावया जोडी येथो निशी. आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडत नाही आणि मेल्यानंतरही स्वर्गातही खायला भोगावयाला मिळावं म्हणून जो इथूनच सामुग्री म्हणजे सकाम कर्म करून ठेवतो. आपण समजा इथनं कर्म केली तर त्या कर्मांचा जो परिणाम आहे म्हणजे कर्मफळ, ते कर्मफळ जर आपल्याला इथे भोगायला नाही मिळालं तर ते स्वर्गात भोगायला मिळेल. कर्माचा सिद्धांत काय आहे की तुम्ही समजा चांगलं काम केलं, पुण्यकर्म केलं, परंतु सकाम आहे. सकाम म्हणजे त्या चांगल्या कर्मामुळे मला चांगलं फळ मिळावं या इच्छेने केलेलं काम, हे सकाम पुण्यकर्म आहे. तर सकाम पुण्यकर्मामुळे मनुष्य स्वर्गात जाईल. म्हणजे काय की आत्ता चांगलं कर्म केल्यामुळे मला चांगल्या अनुभवाचा लाभ होईल किंवा चांगल्या परिस्थितीचा अनुभव होईल. म्हणजे अगदी आपल्या रोजच्या जीवनात जर आपण बघितलं तर समजा आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळतील आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. अशा प्रकारचं आयुष्य आपण अनेक लोकांचं पाहिलेलं आहे. म्हणजे काय केलं की आपण आपलं चांगलं व्हावं याच्यासाठी आपण चांगलं कर्म केलं आणि सगळ्यांनी अवश्य करावं. मी असं नाही म्हणत आहे की करू नये, करावं, परंतु त्याला काहीतरी एक सीमा असावी. स्वर्ग आणि नर्क या दोन आकाशामध्ये असलेल्या जागा नाही आहेत. स्वर्ग म्हणजे आपण समजा एखादं चांगलं कर्म केलं, त्या चांगल्या कर्माच्या परिणामामुळे आपल्याला चांगली परिस्थिती प्राप्त झाली आणि त्या परिस्थितीमध्ये समजा आपल्याला सुख प्राप्त झालं तर आपण त्याला स्वर्ग म्हणू, सर्वसाधारण समजुतीप्रमाणे. परंतु खरा स्वर्ग आपण काय आहे ते आधी पण बघितलेलं आहे की स्वर्ग म्हणजे स्वतःच्या दिशेने गती, हा स्वर्ग आहे. जर आपण आपल्या स्वच्या दिशेने गतिमान असू तर आपण आहे त्या परिस्थितीमध्ये स्वर्गातच असू. तर हा आहे स्वर्ग. पुढे म्हणतात ज्ञानदेव महाराज, जो अखंड भोगा जचे, जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. जो भोगा करता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्यकर्म करण्याचं व्यसन असतं आणि जो विरक्त पुरुषाचं मुख पाहून कपडे वगैरे सह स्नान करतो. आणि समजा विरक्त व्यक्ती त्याला दिसली तर त्याला असं वाटेल की अरे मला कोणातरी वाईट व्यक्तीचं दर्शन झालं म्हणून तो कपडे वगैरे सह स्नान करतो. तो त्याच्यातनं स्वतःला शुद्ध करायचा प्रयत्न करतो. विशो शिणोनी जाये, परी न शिणे सावधू नये, कोहिला हाती खाये कोढी जैसा. विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष मात्र त्रासत नाही आणि सावधही होत नाही. तो कसा तर कोडी पुरुष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही. खरी टेको नेदी उडे, लातोनी फोडी नाकाडे, तरी जेवी न काढे मागवता खरू. ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही आणि गाढव तिच्या जवळ आला असता ती त्याला उलट लाथा मारून त्याचं नाकाड फोडते, तरी पण तो गाढव मागे हटत नाही. तैसा जो विषया लागी, उडी घाली जळतीये आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी. जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो आणि आपलं व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असं म्हणून मिरवतो. फुटोनी पडे तव, मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची. हरण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की तो मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही आणि असं म्हणत नाही की हा मृगजळ म्हणजे ही जलाची भ्रांती आहे. तो त्याच्या मागे पळतच राहतो. तैसा जन्मोनी मृत्यूवरी, विषयी त्रासिता बहुती परी,
तरी त्रासू नेघे धरी अधिक प्रेम. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्याला त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, तर उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. पहिली ये बाळदशे, आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई बाबा असं आईबापांचं वेड असतं, ते संपतं. मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होतो. मग स्त्री भोगिता थावो, वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेमभावो बाळकासी आणि मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागतं. त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम आपल्या मुलाबाळांवर आणून ठेवतो. आंधळे व्याले जैसे, तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयासी जो. एखाद्या आंधळ्या मुलाला जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलाला विसंबत नाही, तसं जो आपल्या मुलाबाळांना धरून राहतो. आणि महाराज मरतो, परंतु विषयांविषयी त्याला वीट येत नाही. जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, आता आणिक काही चिन्हे सांगो. त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असं समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणं सांगतो. ही किती लक्षणं आहेत बघूया आपण. लेट अस सी हाऊ फार इट गोज. खूप जास्त लक्षणं आहेत. त्यामुळे आपण इथे आता थांबूया. 713 श्लोकापर्यंत आपण आलोय. 713 वी शुड रिमेंबर. ठीक आहे ना. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.